नमस्कार, महा 83 यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झाला। ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी सेवाभावी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे उत्साहात पार पडला। यावेळी ज्येष्ठ शल्य विशारद डॉक्टर श्रीपाद बोडस व डॉक्टर अंजली बोडस, ज्येष्ठ समाजसेवक अंजली व वसंत केळकर, जागतिक मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष किशोर नारायण पवार, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक चंद्रशेखर शिंपी सर, उद्योजक संजय सांगळे, उद्योजक योगेश कदम, उद्योजक स्वप्नील पायगुडे, सुजित बायरसकर, सरचिटणीस मराठा समाज सुधागड आदीसह सुधागड तालुक्यातील अनेक मान्यवरांची आणि विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। संस्थेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून समाजसेवेचा वसा जपणारे डॉक्टर श्रीपाद बोडस यांना सुधागड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। गेले अनेक वर्ष संस्थेत कार्यरत राहून विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन संस्थेच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार सांभाळलेले ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण तेलंगे यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच वसंत व अंजली केळकर दाम्पत्य, चंद्रशेखर शिंपी व प्राध्यापक भावेश दिघे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। त्यावेळी सुधागड रहिवासी MBBS पदवी संपादन केलेली पाछापूर गावातील डॉक्टर साक्षी सचिन वारंगे व पिलोसरी गावातील तालुक्यातील पहिल्यांदाच MPSC परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेली संपना कांतीराम इंदुलकर, तसेच वकिली, मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर क्षेत्रात पदवी परीक्षा संपादन केलेल्या आणि उज्ज्वल यश मिळवलेल्या तरुणांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। डॉक्टर श्रीपाद बोडस हे सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा या गावचे रहिवासी असून त्यांनी अमेरिकेतून वैद्यकीय उच्च पदवी संपादन करून गेली 50 वर्ष ते ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी वैद्यकीय सेवा देत आहेत। रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी सुधागड तालुक्यात अनेक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून हजारो सुधागड वासियांना विनामूल्य औषधे व शस्त्रक्रियाही त्यांच्या रुग्णालयामार्फत केल्या आहेत। सदर प्रसंगी सुधागड तालुक्यातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।